मागच्या एका आपण एपिसोडमध्ये 2 भेंडीच्या भाजीचे प्रकार पाहिले बरं का. ह्या एपिसोडमध्ये आपण भेंडीचे आणखीन 2 प्रकार बघणार आहोत. करायला सोपे, चवीला उत्तम आणि मुख्य म्हणजे सगळ्यांना आवडतील असे हे दोन्ही पदार्थ आहे. एक आहे चिंचगुळातली भेंडी आणि दुसरी आहे वाटली डाळ घालून केलेली भेंडीची भाजी. भेंडी चिरून ठेवली आहे, डाळ भिजवून ठेवली आहे, सगळी तयारी आहे. फक्त जायचं भराभर फोडणीला टाकायचं की आपल्या भाज्या तयार. चला, बोलती इतकं सोपं नाही बरं का, 3-4 मिनटं तर लागणारच आहेत. चला, त्याच्या आधी आपल्याला स्वयंपाकघरात जायला पाहिजे. येत आहे ना. आता ही भाजी करण्याकरता आपण पहिल्यांदा तेल घालून घेतलं. तेल घातल्यावर नेहमीसारखं आपण मोहरी घालून घेऊयात. या भाजीत थोडं तेलाचं प्रमाण मी जास्त घेतलं. मोहरी तडतडली आहे, त्याच्यात आपण थोडासा हिंग घालून घेऊयात. त्याच्यात चिरलेली भेंडी घालून छानपैकी परतून घेऊयात. तर आपली भाजी परतून झालेली आहे. आता आपण हरभऱ्याची डाळ 3-4 तास भिजवून घेतली, त्यात थोडीशी मिरची घातली होती आणि आपण अर्धवट म्हणजे जाडसर अशी डाळ वाटून घेतली. भेंडीमध्ये हळद घालूयात आणि ही जी वाटलेली डाळ आहे की नाही, ही आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात. साधारण मी 1 पाव वाटी हरभऱ्याची डाळ भिजलेली त्याच्यामध्ये घालून घेतली. ह्या वाटल्या डाळीतली आणि मिरचीच्या चवीची जी भाजी आहे ना, चवीला अतिशय छान लागते. तुम्ही अशी भाजी केली आहे का नाही मला माहिती नाही, पण आमच्याकडे भेंडी आणल्यानंतर अशा प्रकारची भाजी मी करते. समजा जर आपल्याला गडबड असेल तर हरभऱ्याची डाळ वाटून तिला एक थोडंसं पाण्याचा शिपका देऊन कुकरमध्ये छान एक वाफ आणून घ्यायची आणि मग नंतर जर ही भाजी केली तरीसुद्धा चालू शकतं. कारण ह्या भाजीला परतायला जास्त लागतं, डाळ खाली लागते म्हणून, आणि तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं. पण एकदा का भाजी तयार झाली की चव अतिशय छान येते. परतून आपण आपल्या डाळीला वाफ आणून घेतली. तुम्हाला डाळीचा रंग बदललेला दिसत असेल. समजा जर भेंडी चिकट असेल तर आपण आंबट पदार्थ याच्यात घातले तरी चालू शकतात. लाल तिखट घातलं, थोडंसं चवीपुरतं मीठ. मी खालचा गॅस बंद केला आहे कारण आपली डाळ खाली लागायला लागली म्हणून बरं का. आणि त्याच्यात आता आपण आंबटपणा भाजीला येईल इतका लिंबाचा रस आपण ह्याच्यात घालून घ्यायचा. ह्याच्यात आपण 1 चमचा लिंबाचा रस घातला. अशी आपली भेंडीची वाटली डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ वाटून केलेली ही अप्रतिम चवीची भाजी तयार झाली. आता ह्या भाजी करता आपण थोडंसं तेल घालणार आहोत, कारण चिंचगुळाची जी भाजी आपण करतो त्याला तेलाचं प्रमाण अगदी भेंडी परतण्यापुरतं लागतं. 1 वाटी आपण भेंडी चिरून घेतलेली आहे. तेल तापलं की आपण त्याच्यात मोहरी घालूयात. चिंचगुळातली भाजी करायचं म्हटल्यानंतर एक अर्धा तास चिंच आधी भिजत टाकायची बरं का. चिंच लवकर भिजण्याकरता गरम पाण्यात उकळून घ्यायची, म्हणजे मग लवकर आपल्याला चिंचेचं पाणी मिळतं. घाई गडबडीच्या वेळेला नेहमी असं करावं. मोहरी तडतडली, आता त्याच्यात आपण थोडा हिंग घालूयात आणि आपली भेंडी सगळी घालून घेऊयात. भेंडी आपली परतून झाली आहे, त्याच्यात आपण चिंचेचं पाणी घालूयात. आता चिंचेच्या पाण्यात आपण जी भेंडी शिजवून घेऊयात. त्याच्यात आपण थोडीशी हळद आणि चवीपुरतं तिखट घातलं. त्याच्यात आपण अर्धा चमचा दाण्याचा कूट घालून घेऊयात. सुकं खोबरं भाजून घातलं तरीसुद्धा चालतं बरं का. आणि चवीकरता आपण गूळ घालूयात. थोडीशी गोडसर भाजी ही नेहमी चांगली लागते. अशी चिंचगुळातली भेंडीची भाजी कोणी कोणी खाल्ली आहे ते मला अभिप्रायामध्ये नक्की कळवा. ह्या ज्या अगदी सोप्या साध्या ज्या भाज्या होत्या ना, त्याच पूर्वी खरं म्हणजे नेहमी घरामध्ये केल्या जायच्या. त्यामुळे दर महिन्याला वेगळ्या चवीची अशी आम्हाला भाजी खायला मिळायची. आपली चिंचगुळाची भाजी तयार झाली. आता याच्यामध्ये आपण चिंच आंबट घातलेलीच आहे, त्यामुळे भेंडीला चिकटपणा काही येणार नाही. मुख्य आंबट, गोड, खमंग अशी छान चिंचगुळाची भाजी केली ना की पोळीबरोबर किंवा भाताबरोबर अप्रतिम लागते. आहे की नाही. झटपट झालं. चिंच भिजत टाकलेली होती, पटकन आपण चिंचेचं पाणी टाकलं, गूळ टाकलं. यातले सगळे पदार्थ आपल्या स्वयंपाकघरात अगदी सहज हाताशी असतात आणि म्हणूनच या भाज्या ह्या करायला सोप्या असतात. नेहमीच ज्यावेळेला आपल्या सकाळची घाईगडबड असते त्यावेळेला अशा सोप्या भाज्या नेहमी कराव्यात. म्हणजे मग काय होतं की आपला वेळ वाचतो, एक तर सगळ्यांना आवडतात आणि मुख्य म्हणजे सगळ्यांची पोटं भरतात.
अशा छान छान रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमंडळींना आपल्या अनुराधा चॅनलबद्दल सांगायलाही विसरू नका. धन्यवाद.